नमस्कार मंडळी, कशा आहात? तर मी घेऊन आली आहे तुमच्यासमोर एक छोटासा मिनी ब्लॉग. तर आम्ही गेलो होतो कंपनीच्या कामासाठी देवासला. देवास म्हणजे एम पी बॉर्डरला, आणि एम पी बॉर्डर पण नाही म्हणता येणार, एम पीमध्येच उज्जैनला. तर उज्जैनला गेल्यानंतर म्हटलं चला देवदर्शन तर केलंच पाहिजे. कालो के काल महाकाल के दर्शन तो होना ही है. मग आम्ही पहिले सर्वात प्रथम दर्शन केलं कालभैरव मंदिराचं, त्याच्यानंतर दर्शन केलं मंगलनाथ मंदिराचं, नंतर दर्शन केलं ऋणमुक्तेश्वर मंदिराचं, नंतर तुम्हाला सांगते देवीचं दर्शन केलं गडकालिका माता. इतकं सुंदर हे देवीचं रूप आहे, काय सांगू, अविस्मरणीय. आणि एवढ्या एका दिवसात एवढं दर्शन करणं सोपं नव्हतं मंडळी, पण एवढे पाय दुखत होते. मग आम्ही आलो हरसिद्धी माता, कारण आम्हाला तिथल्या ऑटोवाल्याने सांगितलं की हरसिद्धी माताची आरती संध्याकाळची बघण्यासारखी असते. मंडळी काय सांगू, ते दिवे 1008 दिवे लागतात 6 वाजेपासून, आणि नंतर आरती जी चालू होते 7 वाजता बरोबर. तर ती आरती हा 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 काय ते रूप आहे देवीचं, आणि काय ती आरती. खरंच एकदा गेलात उज्जैनला तर संध्याकाळची गंगा घाटची आरती, आणि आपल्या हरसिद्धी माता म्हणजेच पार्वतीची एक पूजा पडलेली आहे, 52 शक्तिपीठापैकी एक देवी आहे. तर ते दर्शन तर घेणं महत्त्वाचंच आहे. त्याच्यानंतर आम्ही दर्शन केलं बडे गणपतीचं. बघा ही आरती, अरे रे काय सांगू तुम्हाला, ते दर्शन होतं खरंच अविस्मरणीय. फक्त थोडंसं नाराज नका होऊ, कारण आम्ही छोटेसेच म्हणजे काही गोष्टींमध्ये फोटो काढू शकत नव्हतो, काही ठिकाणी अलाउड नव्हतं, तर प्लीज नाराज नका होऊ. ओके मंडळी. तर हरसिद्धी माताचं दर्शन बघा, तुम्हाला आतून इतकं अविस्मरणीय दिसेल ना, काय सांगू तुम्हाला. बघा देवीचं रूप. आणि मग आम्ही गेलो कालो के काल महाकाल के दर्शन. मग महाकालला गेलो तर टिक्का तर लागलाच गेला पाहिजे, आणि काय ते गोड दिसत होता तो टिक्का. आम्हाला काय सांगू, मेकअप गळत होता, घाम गळत होता, आणि वरून तो टिक्का. पण ते जे रूप असतं तो टिक्का लावल्यानंतर ते अविस्मरणीय, एक नंबर. आणि पाय खूप दुखत असल्यामुळे आम्ही पासेस घेतले, 250 रुपये पर पास होता, आणि पर्याय नव्हता, कारण माझे पाय इतके दुखत होते, मी गोळी घेतलेली नव्हती. त्याच्यामुळे आम्ही पासेस घेऊन दर्शन केलं. फक्त एकच आहे की आतले फोटो तर अलाउड नाही आहे मंडळी, आणि आम्ही आता इथे बोलतो पण आहे दोघं नवरा बायको. जय श्री महाकाल. तर असं झालं आमचं छोटंसं दर्शन. मग आम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलं की बगलामुखी जायचं, कारण आम्हाला तिकडे कोणीतरी माहिती दिली की बगलामुखी इथून जवळ आहे, तर तुम्ही दर्शन घ्या. आणि काय सांगू मंडळी, ते बगलामुखीचं दर्शन एक नंबर. पण पाय इतके भाजले, लाल दगड होता तो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. जय श्री महाकाल.